भीमाशंकरच्या हद्दीवरून खेड आंबेगाव आमने सामने आलेत। मोहिते पाटील आक्रमक झाले। वळसे पाटलांचा पलटवार। भीमाशंकर मंदिर खेड की आंबेगाव तालुक्यात येतं, यावरून राजकीय वाद पेटलाय आणि त्यावरून माजी आमदार दिलीप मोहिते त्यासोबतच मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगलाय। तर भीमाशंकर विकास आराखडा बैठकीत आंबेगावचा उल्लेख जोडण्यास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी संमती दिल्याचा आरोप करत दिलीप मोहिते पाटील आक्रमक झालेत। साहेब, भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्यात येते। काही वेळेस तालुका आंबेगाव लिहिला जातो, तर तिथे खेडचं दुरुस्ती करण्यासाठी एक विनंती आहे। दुसरा मुद्दा साहेब, त्याच्यात आता भीमाशंकर वाडी जे आता नवीन तयार करतोय आपण, तर त्या भीमाशंकर वाडीमध्ये शेजारीच एक भीमाशंकरची पदरवाडी आहे साहेब। ती पदरवाडी माळीन सारखी परिस्थिती आहे। 16च घरं आहेत साहेब। जर त्या भीमाशंकर वाडीमध्ये ही 16 घरं जर बांधली गेली, त्याचा समावेश केला तर खूप चांगलं होईल। बऱ्याच लोकांना आपल्या तालुक्याचा इतिहासच माहिती नाही। भीमाशंकरची नेमकी भूमिका काय, कुठं झाली। दुसरी गोष्ट, भीमाशंकर गुप्त झाले ते गुप्त भीमाशंकर सुद्धा खेड तालुक्यात म्हणजे आंबेगाव तालुक्यात पुसट सुद्धा इतिहास नाही। पुसट सुद्धा कुठली खानाखुणा आहे, सगळे खानाखुणा या खेड तालुक्यातल्या आहे। आणि खेड तालुक्याचा देवस्थान त्याला खेड तालुकाच नाव राहिलं पाहिजे, आंबेगाव तालुका नाही, अशा प्रकारची आमची या भूमिका राहणार आहे। काही लोकांना सवय लागलेली आहे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी काहीतरी आरोप करत राहायचं। त्यामुळं तुम्ही या पद्धतीनं वागून समाजात मान्यता मिळणार नाही आणि भागाचा विकास होणार नाही।